Morphology of काय बोला पुढं Morphology of flowering plants. Flowering plant is also called as angiosperm. चला किती MCQ नंबर किती पर्यंत आलोय आपण किती काय तुम्हाला आहे का एक्स्ट्रा कोणाकडे एक्स्ट्रा आहे का एक एक्स्ट्रा द्या असेल तर दोन असतील एका पेजवर तीन असतील एक दोन द्यावा राईट क्वेश्चन नंबर सांगा पेज नंबर 22 24 चला लक्ष द्या सगळ्या मागच्या मुली झालं का तुमचं चला वन किती 160 द इन्फ्लोरेसन्स इथं आता इथं स्टार्ट करू कुठले झाले ते रूट झाले का आपलं लीफ झाले का स्टेम झाले का यस आता काय घ्यायचं आपल्याला इन्फ्लोरेसन्स ठीक आहे इन्फ्लोरेसन्स म्हणजे कोण सांगते अगोदर व्हॉट इज मीन बाय इन्फ्लोरेसन्स द अरेंजमेंट ऑफ फ्लावर ऑन अ फ्लोरल एक्स दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लोरेसन्स There are two types of inflorescence. कुठले racemose and cymose. Racemose मध्ये काय होतं? Main axis continues to grow. बरोबर आहे? दोन टाइपचे inflorescence आहेत. पहिल्याचं नाव आहे racemose. यालाच आपण indeterminate म्हणलं होतं का? Indeterminate म्हणजे काय? डिटरमाइन करता न येणार. कारण याची ग्रोथ कशी आहे? अनलिमिटेड आहे. इनफायनाइट ग्रोथ आहे. कोणाची? मेन ऍक्सिस. पण नंबर बी कोण आहे त्याचं नाव सायमोज याचं नाव काय रेसिमोज दुसऱ्याचं नाव काय सायमोज मध्ये आपण यालाच नाव आहे दुसरं डिटरमिनेट काय नाव आहे याला डिटरमिनेट ठीक आहे डिटरमिनेट म्हणजे डिटरमाइन करता येणार म्हणजे काय मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इनटू फ्लावर मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इनटू फ्लावर त्याला काय म्हणलं आपण सायमोज आणि याच्यामध्ये मेन ऍक्सिस कंटिन्यूज टू ग्रो ठीक आहे आणि बोलू नका मध्ये main axis continues to grow and the flowers born laterally in which order in an acropetal order म्हणजे काय young flower present at apex old flower present at base ठीक आहे म्हणजे इथं कसे असणार आहेत तुमचे टोकाला यंग असणार आहेत आणि बेसला कसे असणार आहेत ओल्ड असणार आहेत ठीक आहे याला म्हणायचं acropetal order Cymose मध्ये काय main axis terminates into flower and the flowers born laterally in an basipetal order. Basipetal म्हणजे काय young found at base and old found at apex. हे basipetal flowers आहेत याच्यामध्ये acropetal. चला क्लियर आहे का बघा सगळे नेक्स्ट आता Why is the racemose type of inflorescence called as indefinite inflorescence? Indefinite किंवा indeterminate याला का म्हणले आपण racemose ला सांगा because main axis continues to grow आहे का ऑप्शन तसा किती नंबरचा ऑप्शन आहे सेकंड the growth of inflorescence axis is continuous hence it is called as an indefinite inflorescence सगळ्यांना कळले का माग यस चला Identify the wrong statement in connection with the cymose inflorescence. आता याच्याबद्दल आपल्याला काय बघायचं आहे रॉंग स्टेटमेंट कुठला बघायचं फर्स्ट इन cymose inflorescence apical bud is converted into flower व्यवस्थित इन cymose inflorescence apical bud is converted into flower फर्स्ट बरोबर आहे का नक्की यस सेकंड द फ्लावर शो अरेंजमेंट इन बेसिपिटल सक्सेशन बेसिपिटल बरोबर आहे ऍक्सिस कशामध्ये झाले टर्मिनेट फ्लावर मध्ये झाले 3 नंबर द पेरिफेरल फ्लावर्स ओपन फर्स्ट अँड द सेंट्रल फ्लावर्स ओपन लेटर आता व्यवस्थित आता ठीक आहे याला बोल कर 4 नंबर द फ्लावर्स ऑलवेज ओपन इन अन सेंट्रीफ्युगल मॅनर द फ्लावर्स ऑलवेज ओपन इन अन सेंट्रीफ्युगल मॅनर सेंट्रीपिटल म्हणजे सेंटर कडे खेचला जाणारा फोर्स तुम्हाला माहिती आहे सेंट्रीफ्युगल म्हणजे बाहेर फेकणार ठीक आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट आता पेरिफेरल फ्लावर्स ओपन फर्स्ट and
फ्लावर ओपन लेटर म्हणजे काय? आता अगोदर बेसिपिटल्स इथं अर्थ लिहा. बेसिपिटल म्हणजे काय? यंग फाउंड ॲट बेस, ओल्ड फाउंड ॲट अपेक्स. विचारले काय आपल्याला? स्टेटमेंट काय दिलंय? सेंटरला कसले म्हणलंय? वाचा सेकंड थर्ड स्टेटमेंट. द पेरिफेरल फ्लावर्स ओपन फर्स्ट अँड सेंट्रल फ्लावर ओपन लेटर. आता लक्ष द्या, तुम्हाला एक सांगतो सेंटर आणि पेरिफेरल काय आहे. हे काय आहे? सर्कल. सर्कलला काय असतो? सेंटर. इथं जर असेल तर याला म्हणायचं पेरिफेरी, बरोबर आहे? आणि इथं असेल तर काय म्हणायचं तुम्ही? सेंटर. मग काय म्हणले? इथं कुठले सापडते म्हणले बघा. आता लावा की लॉजिक डायरेक्ट. बेसिपिटलला जॉईन करा की हे पेरिफेरल म्हणजे इथं आणि असं. कळलं का तुम्हाला काय म्हणायचं? मला हे कळलं पण नाही. पेरिफेरल मध्ये तुम्ही पॅराइटल प्लासेंटेशन शिकले. पॅराइटल प्लासेंटेशन सगळ्यांना आठवतंय का? असं एक काढलं होतं आपण, आउटर सर्कल आणि इनर सर्कल. काय म्हणलं? द ओव्ह्यूल्स आर अटॅच्ड टू द इनर वॉल ऑफ द ओव्हरी, दॅट इज कॉल्ड एज पॅराइटल प्लासेंटेशन और पेरिफेरल प्लासेंटेशन. आठवतंय का तुम्हाला? पेरिफेरल म्हणजे असं या इथल्या साइडला, बरोबर आहे? म्हणजे सेंटर पासून ही साइड कुठली असते? पेरिफेरल. मग इथं काय म्हणलंय? फ्लावर्स ओपन फर्स्ट. कुठं? पेरिफेरीला, म्हणजे इथं. ठीक आहे. आणि काय म्हणले नंतर? सेंट्रल फ्लावर ओपन लेटर. बरोबर आहे का? बेसिक ऑर्डरच्या बाबतीत सरळ आहे, चुकीचं आहे ना? काय होतं मग? याच्या उलट आहे बेसिपिटल ऑर्डर मध्ये. मग काय येणार? कुठलं स्टेटमेंट रॉंग आहे? थर्ड आहे का? बरोबर. आन्सर हेच आहे का? का चार दिला आन्सर? सीच आहे ना? ठीक करा मग त्याला थर्ड ऑप्शन. तुम्हाला काहीतरी जरा नवीन आलं वेगळं की तुम्ही तिथंच थांबता. हे आता पेरिफेरल सेंट्रल लेवल या बेसिपिटलला लावून बघायचे, बरोबर आहे का? मग उलट दिलंय तर मग लगेच त्याला काय करायचं? रॉंग स्टेटमेंट. एक से आता किती? 162. When a shoot tip transforms into single flower, it is described as. When a shoot tip, इकडे बघा, हे शूट आहे, याचा टिप आहे. हे कशामध्ये झाले कन्वर्ट? सिंगल फ्लावर मध्ये. नुसतं फ्लावर नाही. कसलं फ्लावर? सिंगल. याला म्हणा सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे काय? सिंगल. नेक्स्ट तुमच्यासाठी है ना? चल 163. The special reproductive axis that bears. आता बघा वाक्य. A special reproductive axis म्हणलंय. कुठली? Reproductive axis that bears flowers in an inflorescence is called as. काय? पेडिसिल का पेडंकल? पेडंकल. करेक्ट. लिहा त्याला. किती ऑप्शन आहे? थर्ड. In cymose type of inflorescence, the oldest flower. Cymose type of inflorescence, oldest flower found at apex आहे का बघा? यंग बेसला सापडतात. ओल्ड कुठे सापडतात? अपेक्सला. म्हणजेच काय? अपेक्स म्हणजे वरचं टोक म्हणजे टर्मिनल एंड ना? तुम्हाला कळते का? टर्मिनल याला 3-4 नाव आहेत, लक्ष द्या. याला अपायकल, टर्मिनल, एंड असे नाव आहेत याला. कळते का? अपायकल म्हणजे अपेक. तुम्ही कुठं पण जर शब्द आला अपायकल, अपेक्स, हे शेवटचं टोक असतंय कशाच तरी. जर रूट अपायकल म्हणलं तर रूटचं टोक. कळलं का तुम्हाला? शूट अपायकल म्हणजे शूटचं टोक. पण तुम्हाला दोन नावं लिहून दिलेत मी, सॅम आणि रॅम. सॅम म्हणजे काय? शूटचा अपायकल मेरिस्टेम, रूटचा अपायकल मेरिस्टेम. अपायकल म्हणजे अपेक्स पोझिशन. अपेक्स म्हणजे टिप, टेंडर अपेक्स म्हणतो ना आपण त्याला. नेक्स्ट काय आहे आन्सर 164 चं? थर्ड. इट्स इज अ टर्मिनल इन पोझिशन. कुठला फ्लावर आहे? ओल्डेस्ट. कळलं सगळ्यांना? नेक्स्ट. Which is not a significance of inflorescence. Significance कुठलं नाही inflorescence. हा ते मागच्याला उठव द्या, तुझ्या साईडच्या. हा उठ. Which is not a significance of inflorescence. First option makes flowers attractive. आहे का हे? Inflorescence significance आहे का? Makes flower attractive. Yes. Improves chances of pollination. Yes. Criteria for identification. Not effective in attracting insects. नाही. का बरं नाही? इफेक्टिव्ह आहे का नाही? आहे. इफेक्टिव्ह कसं आहे? फ्लावर्स हे ब्राईट कलरचे असतात, त्याच्यामुळे इन्सेक्ट काय केले जातात त्यांच्याकडे अट्रॅक्ट. आता समजा इकडे पलीकडे शेती आहे आणि तिथे सगळे झेंडूचे फुलं लावले, तर आपलं लगेच तिकडे डोळे लगेच अट्रॅक्ट होतात. म्हणजे काय? तिकडे कलरफुल दिसायला लागले.
म्हणजे काय केलं जातं? अट्रॅक्ट. आणि तिथे दिले नॉट, म्हणून हे फोर्थ ऑप्शन. नॉट इफेक्टिव्ह इन अट्रॅक्टिंग इन्सेक्ट्स. हे दिले निगेटिव्ह सेंटेन्स, पॉझिटिव्ह बरोबर. 4 करा ठीक. 165 4. नेक्स्ट 166. आता असर्शन आणि रिझन बेस्ड क्वेश्चन आले बघा परत. असर्शन दिलेलं आहे. असर्शन हे क्वेश्चन तुम्हाला जमायला लागलेत का सांगा मला? रिझन जमते का तुम्हाला हे सगळ्यांना? वरती सेंटेन्स दिले, त्याचं रिझन पण दिले. सेंटेन्स बरोबर आहे तर रिझन बरोबर आहे, परंतु रिझन हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का वाक्याचं वरच्या, हे बघायचं असतं याच्यामध्ये. वाक्य दिलंय, वाक्य बरोबर असेल, रिझन पण बरोबर असेल, पण दोन्ही वाक्य बरोबर आहेत, परंतु रिझन हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का नाही हे ओळखायचं असतं या वाक्यात आपल्याला. कळलं तुम्हाला? मग याच्यात 4 ऑप्शन असतात. assertion is true, reason is true, बरोबर आहे असा एक ऑप्शन असतो. और दुसरा ऑप्शन assertion is false, reason is true असं असतं. किंवा both are true and reason is the correct explanation of assertion असं असतं. ठीक आहे. आणि नंतर एक असतं की दोन्ही पण रॉंग आहे, फॉल्स. बघा किती नंबर आहे? the main axis मागचे बोलू नका. The main axis terminates in a flower in cymose inflorescence. बरोबर आहे? The main axis terminates into flower in a cymose inflorescence. बरोबर आहे की? आहे का? हा ते चष्मा उठ तू. उठव त्याला मागच्या. तुझ्या पुढच्या उठव. हा उठ. Reason. The flowers are arranged in a centrifugal manner. कुठल्या? सेंट्रीफ्युगल मॅनर म्हणजे काय? बाहेर फेकायला लागला कोर्स की नाही. सेंट्रीपिटल म्हणजे सेंटरकडे आत ओढणारा. बरोबर आहे का तुम्हाला? सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल माहिती आहे का? सेंटरकडे आत असणार त्याला काय म्हणायचं? सेंट्रीपिटल. याच्या बाहेर चाललेला काय म्हणायचं? सेंट्रीफ्युगल. मग याच्यामध्ये म्हणलंय काय? सायमोज मध्ये मेन ऍक्सिस टर्मिनेट्स इन फ्लावर, आणि सेकंड आहे द फ्लावर्स आर अरेंज्ड इन अ सेंट्रीफ्युगल मॅनर. बरोबर आहे का? सेंट्रीफ्युगल मॅनर मध्येच आहेत ना फ्लावर याच्यावरती लॅटरल पोझिशनला कंपामध्ये. बस बोलू नकोस. आता मला जर बोललेलं दिसलं ना, हा करतो बाबा बाहेर तुम्हाला. कोणतर मध्ये बसते छोट बारीक बोलतो. काय झालं? नेक्स्ट 166 क्लियर आहे ना? चला 167. काय उत्तर मग 166 चं? बोथ ए अँड आर ट्रू. ए म्हणजे काय? बोथ असर्शन अँड रिझन इज ट्रू. नेक्स्ट 167. सायमोज इन्फ्लोरेसन्स इज प्रेझेंट इन. आता एक्झाम्पल आले बघा याचे. एक आहे सोलेनम, दुसरा आहे सेसमेनिया, 3 नंबरचं ट्रायफोलियम, 4 नंबरचं ब्रॅसिका. काय एक्झाम्पल? काय दिले नाही तुम्हाला याचं काही लिहून? नाही. हे ट्रायफोलियम वगैरे दिलं नाही एक्झाम्पल आपण लिहून. ट्रायफोलियमचं दिलं नाही. काय दिलं? आन्सर काय दिले आपल्या आन्सर की मध्ये? सोलेनम दिले, त्याला करा टिक करा सोलेनम. काल माझ्याकडे आलं होतं बाबा कोणीतरी, ते सांगा मला. एक्सेप्शन ऑफ काय असतं तुम्ही पुस्तक काय आठवते की नाही तुम्हाला? तुम्हाला सांगितलं नव्हतं काल? सांगा वर्गात. राहत नाही लक्षात असतो दिले ना? चल द्यायचं आन्सर सोलेनम. केलं नाही म्हणला तुम्ही. ट्रायफोलियम पण तुम्हाला मी पीपीटी मध्ये दिलंय कशाच तरी एक्झाम्पल. ट्रायफोलियम, ब्रॅसिका, सेसमेनिया. सेसमेनिया पण आहे. काय विषय काय मध्ये आहे का? 168. 168. Flowers showing basipetal succession are observed in. Basipetal succession flower म्हणजे सायमोज इन्फ्लोरेसन्स. कशामध्ये सापडून येतं? सायमोज इन्फ्लोरेसन्स म्हणजे बेसला यंग असणार आहेत आणि अपेक्सला ओल्ड असणार आहेत. जॅस्मिन अँड फोर्थ ऑप्शन क्लिरोडेंड्रॉन अँड जॅस्मिन का? क्लिरोडेंड्रॉन अँड जॅस्मिन का? ओके. हे आपल्या एनसीईआरटी मध्ये नाही वाटतं क्लिरोडेंड्रॉन आहे का? टिक करा. 168 चं 4 टिक करा. अरे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आउट ऑफ आहे ना?
एमसीक्यू ती सिंगेजचे एमसीक्यू आहे ना, सिंगेजचं जे बुक घेतलंय तुम्ही एमसीक्यूचं, त्याच्यामधले बरेच क्वेश्चन सुटत नाहीत. ते सुटत नाहीत तर त्याची थेरी तुम्हाला वाचायला लागेल. सिंगेज घेतलंय तर सिंगेजच्या बुक थेरी बुक मधून त्याची हे वाचा अगोदर थेरी, कारण प्रत्येक बुक मध्ये वेगवेगळी थेरी आहे. सिंगेज मध्ये बऱ्याच गोष्टी आउट ऑफ आहेत, तुम्हाला वाचायचं तर त्याच्यातनं वाचा. आता बऱ्या लोकांनी तुम्ही अगोदरच घेतलं, मग ते बुक सोडवताना तुम्हाला त्याची थेरी वाचावी लागते. इथली थेरी वेगळी आहे, ती थेरी वेगळी आहे. ठीक आहे, मग तुम्ही ती थेरी घेऊन माझ्याकडे येऊ नका, अगोदर तुम्ही वाचा. ते शिकवलं तर मग तुम्हाला येणार आहे. काय करायला लागले, जी थेरी शिकवली नाही आपण त्या आउट ऑफ आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता हे झालेल्या आहेत, डेड आहेत. तुम्हाला मी सांगितलं तरी तुम्हाला त्या ऐकायची तयार नाही तुमची. सिंगेज जर वापरायचं असतं तुम्हाला थेरी तिची पहिले ती वाचावंच लागते. ती थेरी वाचल्याशी तुम्हाला मागचे 200 सुटतच नाही, त्याच्यातले 70-80 सुटतील बघा. तुम्हाला सुटायला लागेल का बाकीचे, पण असे 60-70 असे क्वेश्चन आहेत की त्याची थेरी तुम्हाला ते सिंगेजचे पहिले 10-20 पानं वाचावे लागतील, त्यावेळेस सुटेल. आता ते कोरिया, अंबेल वगैरे हे जे शेप आहेत इन्फ्लोरेसन्सचे मध्ये, ते तुम्हाला कुठल्या पण ह्याच्यात मिळतील. सिंगेज मध्ये लँग्वेज थोडी अवघड आहे मला तर वाटतं. कसं तुम्हाला कसं वाटतंय, सोपं वाटतंय का तुम्हाला? कोणाला सोपं ज्याला वाटतंय तुम्ही त्याने ते फॉलो करा, आणि ज्याने अगोदरच घेतले आता दुसरे कुठले बुक तेच फॉलो करा. एमटीजी घेतलं तर एकच फॉलो करा, सिंगेज घेतलं तर तेच फॉलो करा, टूमस घेतलं तर तेच फॉलो करा. 3 बुक आणून घरी ठेवू नका. काय जर मला 100ला तेच सांगायला लागेल. टूमसचं तुमच्याकडे एमसीक्यूचं बुक पण आहे, थेरीचं पण बुक आहे, सोप्या भाषेत आहे, ते घेऊ वाटलं तुम्ही ते घ्या. तुम्ही एक कुठलं तरी रेफर करा, 3 बुक आणून रेफर करू नका, कुठलं तरी एक नेक्स्ट घ्या. कारण शेवटी तुम्हाला रिवाइज करायचं ते बुक नीटच्या अगोदर, त्याच्यामुळे कुठलं तरी स्टँडर्ड मटेरियल ठेवा. मिनिमम सोर्स मॅक्सिमम रिव्हिजन एवढंच आहे, कळलं का? त्याच्यामुळं जास्त थेरीकडे हे करू नका. बायोची वर्गात जेवढी थेरी होते ती बेस्ट आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही येत नाही एक्झामला. आलं तर मला सांगा तुम्ही. आपल्या तर मला जेवढं आपण घेणार आहे त्याच्या बाहेरचं येतच नाही, तुम्हाला सांगितलंय. म्हणजे मी येऊन अभ्यास करून तुम्हाला शिकवतोय. आता ते इन्फ्लोरेसन्सचं कोरियम, आंबेल हे पडलेली पीएमटी मधले प्रश्न आहे, हे येत नाहीत आता यावर्षी. तुम्ही बघा मागच्या 4 वर्षात आलेत का? कोरियम शीटचं आता विचारले का 2-3 17-18? मग असं जर विचारलं असलं तर ते माझ्याकडे दाखवा आणि आपल्याला ते पण कव्हर करता येईल. मोस्टली येत नाहीत प्रश्न. आता सध्या नीट लाईन टू लाईन वाचा आणि थोडंफार एक्स्ट्रा दिलेलं तेवढं वाचा, जास्त नको, लिमिटेड ठेवा स्वतः. काय होतं, पुन्हा बाजारात गेले की बरेच मटेरियल असतात गोष्टी. काय झालं असं, बाजारात गेले की मटेरियल असतात खूप. आता सिंगेज पे असतं, तुम्हाला बघितलं की छान वाटतं पुस्तक, कवर बघितलं की भारी वाटतं त्याला, पहिलं वरचं मध्ये गेलं की काय वाचतच नाही कोण. थेरी तर कोण एमटीची जे 4 पानं वाचत नाहीत ते. एमटीची बुक पण चांगलं आहे, कुठलं पण घ्या. फिंगरप्रिंट एमटीची घ्या, सिंगेज घ्या, तुम्हाला वाटलं तर ते छान आवडलं तर टोमस घ्या. टोमसचे एलिमेंटरी बायोलॉजी नावाचं पुस्तक आहे. काय एलिमेंटरी, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह त्याचं नुसतं टोमस म्हणले की ऑब्जेक्टिव्ह देतात, आणि एलिमेंटरी बायोलॉजी द्या म्हणले की व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 असे 2 आहे. ते 2 बुक घेतलं तर वर्षभर तेच वापरा. त्याच्यात सगळंच वाचायचं नाही, फक्त थोडंफार रेफरन्स घ्यायचा त्याचा. त्याच्यामध्ये काय केलंय, डिटेल एक्सप्लेनेशन दिले. रूट रिजन्स म्हणले ना, त्याच्यावर 5 पानं दिलीत, त्याची 5 का 3 पानं दिलीत मोठे मोठे. तुम्हाला जर डिटेलमध्ये काय काय त्याच्यामध्ये जर नॉलेजसाठी वापरायचं ते वापरा, त्याच्या व्यतिरिक्त येत नाही. पुढे सांगा किती, 169 मध्ये परत आहे. इन्फ्लोरेसन्स इन रेसिनोज, सोयाबीन, ब्रिंजल, ॲलो, ट्युलिप. कुठला एक्झाम्पल आहे? सोयाबीन. ठीक करा. इन सायमोज इन्फ्लोरेसन्स द मेन ॲक्सिस. आलं बघा, हे रिपीट व्हायला लागला प्रश्न. किती बेसिक लेवलचा प्रश्न आहे बघा. इन सायमोज इन्फ्लोरेसन्स द मेन ॲक्सिस टर्मिनेट्स इन फ्लावर. म्हणजे जशीच तशी एनसीईआरटीची लाईन आहे आपल्या, आहे की नाही? आता असेच क्वेश्चन बघा पुढं. फ्लावर मध्ये बघा, द एंजिओस्पर्मिक फ्लावर इज मॉडिफाइड. एंजिओस्पर्मिक फ्लावर इज मॉडिफाइड. रूट असू शकते का फ्लावर कधी? कट करा. शूट असू शकते का? असू शकते. लीफ असू शकते का? नाही, कट करा. इन्फ्लोरेसन्स असू शकते का? नाही. काय उत्तर येणार आहे? शूट. एंजिओस्पर्मिक फ्लावर इज अ मॉडिफाइड शूट. शूट म्हणजे एरियल पोर्शन, जमिनीच्या वरती. हेटेरोजिनस का म्हणलं आपण? 2 टाईपचे बड आहेत, व्हेजिटेटिव्ह बड आणि रिप्रोडक्टिव्ह बड. रिप्रोडक्टिव्ह बड कोणापासून येतं? फ्लोरल बडला आपण काय म्हणले? रिप्रोडक्टिव्ह बड. आणि व्हेजिटेटिव्ह बड कसलं असतंय? ज्याच्यातनं असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. किती पार्ट आहेत व्हेजिटेटिव्ह? 3 पार्ट आहेत. रूट तर अंडरग्राउंड पार्ट आहे, आणि शूट मध्ये 2 पार्ट आहेत, लीफ आणि स्टेम.
आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला? फ्लावर. A small leaf-like structure in the axil of which a flower develops is known as. A small leaf-like structure in the axil of which a flower develops is known as. काय म्हणलेला? ब्रॅक्ट. आता जर इथे वाक्य चुकलंय त्यांचं, बरोबर आहे? एक्झिल म्हणायला पाहिजे किंवा काय म्हणायला पाहिजे? ब्रॅक्टची डेफिनेशन अशी केली नाही का आपण? हे फ्लावर आहे वरती, ठीक आहे? A small reduced leaf found at the base of pedicle. बरोबर आहे ना? याला ब्रॅक्ट म्हणले. काय दिलं आन्सर त्याच्यामध्ये? ब्रॅक्टच दिले का? ठीक आहे, ठीक करा. 173. Thalamus of flower is terminal solen end of pedicel. First option. थॅलेमस कुठे राहते माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? हे पेडिसलच्या वरती कोण? थॅलेमस. थॅलेमसच्या वर कोण असते? ओव्हरी आणि वरची बाकीचे पण, ठीक आहे? त्याला थॅलेमस. आता बघा इकडे काय म्हटलंय? थॅलेमस ऑफ फ्लावर टर्मिनल सोलन एंड ऑफ पेडिसल. बरोबर आहे का पहिलं वाक्य? टर्मिनल सोलन एंड ऑफ पेडिसल. टर्मिनल सोलन एंड ऑफ पेडिसल. टिक करा. 173. 174. The floral axis that is called as thalamus. परीक्षेत प्रश्न जर विचारला, फ्लोरल ऍक्सिस जर विचारला तर काय म्हणायचं? थॅलेमस. ब्रॅकेट मध्ये दिलंय. युजुअली शोज द नोड. थॅलेमसचे किती नोड आहेत? 4. 4 कुठे कुठे असतात सांगा जरा. एक्सप्लेनेशन द्यायचं. 4 नोड्स तर कसे? द फ्लोरल ऍक्सिस थॅलेमस युजुअली शोज 4 नोड्स. हाऊ? काय झाले? नेक्स्ट चला. हाऊ मेनी इंटरनोड्स आर सिच्युएटेड ऑन थॅलेमस? 4. घरी जावा याची फिगर बघायला. 4 नोड्स सापडलेत का बघा. 2 आहेत का? 4 नाहीत ना? 4 मध्ये तेच म्हणतोय मी. 4 कशा आहेत म्हणतोय तुम्हाला. फिगर दाखवायला लागेल ना. पेडिसिलला तर आपण कुठे नोड काढलेच नाही. पेडिसिलला कुठे नोड काढले होते का? असू द्या. आणि नोड 4 आहे. तुम्ही 4 कुठलं म्हणला? आन्सर बघून काय? आन्सर 4 दिले. 4 म्हणजे किती? 5 नोड का? सेकंड ऑप्शन 4. द फ्लोरल ऍक्सिस थॅलेमस युजुअली शोज 4 नोड्स. त्याला गोल करा. उद्या डिस्कस करू. काय नोड विचारले? हां बरं थांबा सांगा. एक फ्लोरल ऍक्सिस शूट कंडेन्स्ड. बरोबर आहे. हां हां बरोबर आहे. लक्षात. शूट इज कंडेन्स्ड. हां 4 बरोबर आहे. 4 इंटरनोडचे 4 वल्स ऑफ फ्लावर. बरोबर. हेच आहे नक्की आहे का हे? बघू उद्या सांगूया. ते एक वाक्य होतं बघा एनसीईआरटी मध्ये. द मेन ऍक्सिस गेट कंडेन्स्ड होतं ना? कशात होतं? इन्फ्लोरेसन्स मध्ये होतं का? मेन ऍक्सिस कंडेन्स होते. 4 नोडच्या आता यांनी म्हणतायत की 4 पार्ट्स आहेत वल्स. तसं जर असलं तर आपण उद्या बघू. याच्यावर नको कमेंट करायला. नोड्स विचारले काय? बघूया उद्या सांगतो. नेक्स्ट 176 कडे या. ते पण तसंच क्वेश्चन आहे. 6 कडे. हाऊ मेनी ॲक्सेसरी वॉल्स आर प्रेझेंट इन अ टिपिकल फ्लावर? अरे 2 रे. ॲक्सेसरी वॉल 4 असतात काय? ॲक्सेसरी वॉल्स 2 असतात आणि 2 कशा असतात? इसेन्शियल वॉल असतात. ॲक्सेसरीची नावं काय? कॅलिक्स आणि करोला. आणि इसेन्शियलची 2 नावं काय? एंड्रोशियम आणि गायनोशियम. याला दोघांना ॲक्सेसरी म्हणतात. लक्षात घ्या. टिपिकल फ्लावर मध्ये किती पार्ट म्हटले की 4 म्हणून सांगा. नेक्स्ट 177 मध्ये फ्रॉम द फॉलोइंग विच पार्ट टेक डायरेक्ट. आता बघा विच वॉल्स टेक डायरेक्ट पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन? एंड्रोशियम आणि गायनोशियम.
because they are called as a essential parts or reproductive parts. दोन reproductive part आहेत. Androecium is a male reproductive part, gynoecium is a female reproductive part, calyx and corolla are the accessory parts. Which is not true for unisexual flower. युनिसेक्सुअल म्हणजे एकच सेक्स प्रेझेंट असणारा, एक तरी काय असणार आहे, एंड्रोशियम किंवा एक तरी काय असणार आहे, गायनोशियम. परफेक्ट फ्लावर पहिला ऑप्शन. सेकंड, either एंड्रोशियम or gynoecium is present. थर्ड, incomplete flower. and चार, imperfect flower. फर्स्ट, परफेक्ट फ्लावर हे नॉट ट्रू, हे बरोबर नाही याच्या बाबतीत. Which is the terminology used for describing flower having gynoecium? gynoecium जर असेल एखाद्या फ्लावरला तर कुठली टर्मिनॉलॉजी वापरली आहे त्याच्यासाठी? काय? पिस्टिलेट. आणि जर एंड्रोशियम असता तर स्टॅमिनेट. स्टॅमिन म्हणजे काय? एंड्रोशियम प्लस गायनोशियम. आणि गायनोशियम असेल तर पिस्टिल म्हणतो किंवा त्यालाच काय दुसरं नाव? कार्पेल. When both the essential floral whorls are absent, then the flower is called as न्यूटर. हे वाक्य तुम्हाला टिक करून दिले मी आहे याच्यामध्ये. जर दोन्ही पण हे absent असतील तर त्याला काय आहे? न्यूटर. Which term will be correctly used for describing ovary in perigynous flower? Superior ovary perigynous मध्ये half inferior, semi inferior, inferior. आपल्याला टर्म आले half inferior तर half inferior, semi inferior. Which botanical term is used for flower that shows bilateral symmetry? Zygomorphic means bilateral, actinomorphic means radial symmetry. कळतंय? आणि asymmetric means irregular symmetry. टिक करा. थर्ड ऑप्शन करेक्ट. 182 zygomorphic. 183 the term actinomorphic indicates radial. Which of the following is a zygomorphic flower? कॅशिया. नक्की. आता हे तुम्हाला कसं कळतं? सिमेट्री मधले एक्झाम्पल्स लक्षात ठेवा परीक्षेत. नेक्स्ट, which of the from the list of flowers given below how many flowers are actinomorphic? म्हणजे रेडियल सिमेट्री दाखवणारे खालीलपैकी किती फ्लावर आहेत? पहिला दतुरा आहे का? धोत्र्याचं फूल बघितलंय का तुम्ही? आता हे तुम्हाला याचे आता इथं तुम्हाला डायग्राम डोळ्यापुढे आल्या पाहिजे तुमच्या. दतुरा एक, कॅशिया. कॅशिया तर झायगोमॉर्फिक आहे, कट करा त्याला. कॅना नाही. मस्टर्ड, मस्टर्डचं कसली सिमेट्री आहे? रेडियल. नक्की. रेडिक्युलेट व्हेरिएशन आहे ना मस्टर्ड मध्ये, रेडियल सिमेट्री असणार का? असणार ना. नेक्स्ट, पी वाटाणा नाही, कट करा. बीन नाही. चिली, चिली. गुलमोहर नाही. चायना रोज नाही. आणि ब्रिंजल आहे. ब्रिंजल एक, चायना रोज दोन, चिली तीन, किती झाले? 5. म्हणजे ऑप्शन सेकंड. आयडेंटिफाय द सिमेट्रिक फ्लावर, सॉरी असिमेट्रिक फ्लावर फ्रॉम द फॉलोइंग. कॅशिया, चायना रोज, चिली हे काय आहेत? बाकीचे काय आहेत? चला नेक्स्ट. कॅशिया हे झायगोमॉर्फिक आहे, चायना रोज हे कुठला ऍक्टिनोमॉर्फिक आहे, चिली हे ऍक्टिनोमॉर्फिक. 187 when in flower if gynoecium is situated in the center and other parts of the flower on the rim of thalamus. किती सोपं आहे बघा. पेरिगायनस. बरोबर आहे. रिम ऑफ थॅलेमस वरती आणि बाकी गायनोशियम कुठे सिच्युएट आहे? सेंटर. म्हणजे काय असणार याच्यामध्ये? हाफ इन्फेरियर किंवा हाफ सुपेरियर. इन रे फ्लोरेट्स ऑफ सनफ्लॉवर ओव्हरीज. इन्फेरियरचे एक्झाम्पल आहे. दोन एक्झाम्पल आहेत इन्फेरियरचे. कुठलं? सनफ्लॉवर आणि मारिंगोल्ड. 189 हायपोगायनस. जोड्या जुळवा. हायपोगायनस कुठली ओरी? हायपो म्हणजे बिलो. सुपेरियर ओरी आहे का हायपोगायनसला? काही जण आता हायपोगायनस मी तुम्हाला अर्थ सांगितला होता, बोलू नका मधले तिथले. हायपो म्हणजे बिलो. कोणाच्या बिलो? गायनोशियमच्या बिलो. म्हणजे गायनोशियम सगळ्यात वर आणि खाली सगळे येणार बाकीचे. कोण? एंड्रोशियम, कॅलिक्स, करोला. म्हणजे गायनोशियमची पोझिशन काय झाली? सुपेरियर. मग फर्स्ट ला ए ला काय? 2. ए चं 2 कुठे आहे का बघा? सेकंड ऑप्शन. बी चं काय? 3. पेरिगायनस ओरी हाफ इन्फेरियर, एपिगायनस ओरी फुल इन्फेरियर. सगळ्यांना झाले का? नेक्स्ट
आयडेंटिफाय द ग्रुप ऑफ फ्लॉवर्स विच शोज द पेरिगायनस कंडिशन. आता पेरिगायनस एक्झाम्पल सांगा. रोज, प्लम, पीच. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. आयडेंटिफाय द टाइप ऑफ इन्सर्शन of floral whorls in the following figures. Identify the type of insertions of floral whorls in the following figures. पहिलं कुठलं आहे? हायपोगायनस. नक्की. नंबर 2 चं पेरिगायनस. नंबर 3 चं एपिगायनस. कुठला ऑप्शन असला? फोर्थ ऑप्शन. हायपोगायनस, पेरिगायनस, एपिगायनस. 192 कडे या. From the following how many flowers have zygomorphic symmetry? मस्टर्ड आहे का? यस. मस्टर्ड आहे का? नाही. नेक्स्ट क्या ना? नाही. असिमेट्रिक. चायना रोज, पी आहे, ठीक करा. बी ठीक करा. चिली नाही. दतुरा नाही. गुलमोहर आहे. ओसिमम आहे. कॅशिया आहे. किती झाली? 1 2 3 5. 4 ऑप्शन करेक्ट. From the following, which is the example of asymmetric flower? Canna. Double झाले काय? Which type of isometry is noticed in monocot flowers? Trimers. Isometry म्हणजे काय? आयसो म्हणजे पण सेमच असते माहिती आहे तुम्हाला. हां. नेक्स्ट. ट्राय किती असणार? ट्रायमरस आहे का टेट्रामरस आहे का पेंटामरस आहे? ट्रायमरस. ट्रायमरस म्हणजे 3 च्या मल्टिपल मध्ये 3 कॅलिक्स, 3 करोला, 3 एंड्रोशियम आणि 3 याला ट्रायमरस. टेट्रामरस म्हणजे 4, पेंटामरस म्हणजे 5. नॉन इसेन्शियल फ्लोरल ऑर्गन्स विदाउट डिफरन्शिएशन ऑफ कॅलिक्स, करोला आर कॉल्ड एज. नॉन इसेन्शियल म्हणजे एक्सेसरी फ्लोरल ऑर्गन्स विदाउट डिफरन्शिएशन ऑफ कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड एज पेरियान. आणि बघा वाक्य किती त्याने हे केलंय. कळलं का तुम्हाला? नॉन इसेन्शियल म्हणजे ॲक्सेसरी आणि काय म्हणलंय पुढं? विदाउट डिफरन्शिएशन म्हणजे डिस्टिंग्विश करता येत नाही यांना. म्हणजेच कोण आहे? कॅलिक्स प्लस करोला. आणि कॅलिक्स प्लस करोला म्हणजेच काय? पेरिया. नेक्स्ट. फ्लावर्स इन विच ओनली वन सेट ऑफ इसेन्शियल ऑर्गन इज प्रेझेंट आर सेड टू बी. ओनली वन म्हणले, डाय नाही, वन म्हणले. युनिसेक्सुअल. ठीक करा. वन सेट ऑफ इसेन्शियल ऑर्गन. वन सेट ऑफ इसेन्शियल ऑर्गन म्हणजे डायोशियस आहे. बरोबर आहे. वन सेट ऑफ इसेन्शियल म्हणजे एक सेट म्हणजे 2 आली ना. एंड्रोशियम आणि गायनोशियम दोघं पण आली ना. वन सेट ऑफ इसेन्शियल ऑर्गन म्हणलं गेलं, नॉट अ सिंगल. बरोबर आहे का? काय दिलं आन्सर? युनिसेक्सुअल दिलंय. either stamen or one set of. हा बरोबर आहे. पेर नाही, सेट. एक तरी स्टेमन असते किंवा एक तरी कार्पेल असते. बरोबर. युनिसेक्सुअल कार्पेल. नॉन इसेन्शियल फ्लोरल ऑर्गन्स विदाउट डिफरन्शिएशन ऑफ कॅलिक्स, करोला called as peria. Perigynous flower are found in rose. 198. Identify the group of flowers where the ovary is superior. हे असले परीक्षेला आपले पण प्रश्न असतील याच्यावर बघा किती फ्रिक्वेन्सी आहे जास्त. मस्टर्ड, ब्रिंजल, चायना रोज. फर्स्ट ऑप्शन टिक करा. व्हॉट इज एक्स इन द फॉलोइंग फिगर ऑफ फ्लॉवर? पेडिकल. पेडिकल कुठला ऑप्शन आहे? थर्ड. नेक्स्ट. आयडेंटिफाय द मेंबर ऑफ फ्लोरल वॉर्ल प्रॉपरली. पहिलं काय आहे? कॅलिक्स. दुसरा करोला, तिसरा एंड्रोशियम, चौथा गायनोशियम. माझा ऑप्शन कुठे आहे बघा. पहिलं सेपल, दुसरं पेटल आहे का कुठं? थर्ड ऑप्शन. सेपल, पेटल, स्टेमन आणि ओव्हरी. टेपल्स म्हणजे कोण सांगते मला? व्हॉट इज मीन बाय टेपल? एक लक्षात ठेवा. टेपल म्हणजे पेरियन आणि पेरियन म्हणजेच काय? के प्लस सी म्हणजे काय? कॅलिक्स प्लस करोला. कशाचं? हा कार्पेल. गायनोशियम म्हटले रे. कार्पेल. काय तुम्ही चुकी सांगताय? ओरी नाही ते गोल दिले काय? फक्त ओरी नसती, एकच नसतं कधी. कुठे बघितलं का नुसतं ओरीच दाखवले असं? तिन्ही एकत्र आहेत. काय? स्टिग्मा, स्टाईल आणि ओरी. तिघ एकत्रच असतात. तिघांना नाव आहे पिस्टल किंवा कार्पेल. Which of the following is not function of corolla?
पहिलं तर आहे अट्रॅक्शन ऑफ पॉलिन एजंट, स्टोरेज ऑफ नेक्टर आहे का? यस. थर्ड प्रोटेक्शन ऑफ इसेन्शियल वर्ड्स आहे. आणि लास्ट सिंथेसिस ऑफ फूड मटेरियल. कधी फुलाच्या पाकळ्या फूड मटेरियल तयार केलं बघितलं तुम्ही? नाही. मग त्याला टिक करा. सिंथेसिस ऑफ फूड मटेरियल इन लाईट इज नॉट अ फंक्शन ऑफ कोरोला. इन विच फ्लावर कसं दिले वाक्य पण बघा. सेपल्स अँड पेटल्स शो व्हॉल्वेट एस्टिवेशन. इन विच फ्लावर द सेपल कॅलाट्रॉपिस. कॅलाट्रॉपिस म्हणजे कशात झाड आपलं? रुईचं. when we dissect म्हणजे कट करणं. ज्यावेळेस आपण कट करतो, when we dissect a flower, ज्यावेळेस फ्लावरला कट केलं, we notice that the largest petal overlaps two lateral caudace wings. ठीक आहे. In turn cover two smaller inner petals. Which type of estivation? आठवतंय का तुम्हाला? सगळ्यांना आठवतंय ना? हे काय आहे? स्टँडर्ड. हे काय? विंग. हे काय? लीड. ठीक आहे. नेक्स्ट किती नंबर? 204. फ्रॉम द फॉलोइंग विच इज नॉट अ टाइप ऑफ एस्टिमेशन. मार्जिनल एस्टिमेशन आहे का? प्लासेंटेशन आहे. करा त्याला टिक. आणि वेक्झिलरी एस्टिमेशन आहे का? यस. मार्जिनल तिथे ते करा. 3 नंबरचा ऑप्शन कट करा आणि तिथे लिहा एक दुसरा ऑप्शन. काय आहे? आपल्याला लिहा व्हॉल्वेट एस्टिमेशन. आता हे असेल पण याचा सब टाइप असेल. आपल्याला एवढं लांब जायचं. सगळे सोबत त्याला व्हॉल्वेट करा. कट करा ते 3 नंबरचा ऑप्शन. व्हॉल्वेट करा ते. म्हणजे मार्जिनल काय येणार आहे? आन्सर प्लासेंटेशन. 205. Which kind of estivation is noticed in flower of गुलमोहर? हेरी कॅलिक्स. हेरी कॅलिक्स म्हणजे काय? केसाळ कॅलिक्स. केसाळ कॅलिक्स म्हणजे कळलं का? केसाळ सेपल्स. हेल्प्स इन डिस्पर्सल ऑफ फ्रूट इज नोन एज. ब्रिस्टल दिले का? कशाचं? ट्विस्टेड आहे ना? त्यालाच म्हणतात का कॉन्ट्रॉल? या रे ट्विस्टेड लिहायचं. कॉन्ट्रॉल्टेड एस्टिमेशन. 205. Which kind of estivation is noticed in flower of Gulmohar? Hairy calyx which helps in dispersal of fruits is known as काय? पॅरपस. आता हे ज्यांना कळत नाही, काही जणांना तर काय चाललं हेच कळणार गेले मागच्या. आहे ना? 4 नंबर 207. जोड्या लावा. चायना रोज कुठलं एस्टिमेशन? आता मी काही प्रश्न विचारतो बघा. चायना रोज म्हणजे काय माहित नसते की चायना बघा. आता बघा. नेक्स्ट किती नंबर आहे? 208. मॉर्फोलॉजिकल स्माइल काय ते? सिमिलर कॅलिक्स एंड कोरोला डिस्ट्रेबल्स. वेरिएंट. ठीक करा. 209. The ovary is half inferior in flower. हाफ इंटिरियर कुठला आहे? पीच आणि प्लम बरोबर आहे का? और 210 सॉरी 210. फ्लावर्स आर zygomatic in गुलमोहर. नक्की बरोबर. 211. What type of symmetry is noticed in these two flowers? पहिलं कशाचं फुल दिसतंय?
पहिलं सांगा अगोदर. कशाचं फुल आहे ते पहिलं? धोत्र्याचं फुल आहे का? धोत्र्याचं वाटते का पण सगळ्यांना? पहिलं सेक्रेटरी आहे. दुसऱ्यात हे बाहेर दोन भाग पडतात. 212. Identify the adjacent to a symmetrical power and give each from the following. चाइना रोज आहे का? कैशी आहे का? कॅना नक्की कॅनो काय म्हणतात मराठीत? हां बाकीच सांग. कॅनोला काय म्हणतात? तू सांग कॅशला काय म्हणतात मराठीत? बोला बोला पटपट पटपट बोला बोला. काय गाणं काय म्हणतील ऑनलाईन मध्ये? चला बोला पटकन. घरी जाऊन मराठीत काय अर्थ आहे त्याचा पुढे लिहायचं. आपण एवढं हे नाही, आपल्याला सगळं आठवत. कर्दळी वर्दळी काय का म्हणणार ते माहिती घेऊन ठेवा. तुम्हाला कळलं पाहिजे कशाचं झाड आहे कशाचं नाही. नुसतं कॅना 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 मी म्हणणार इथं आणि ते वर्षभर 2 वर्ष नुसतं कॅना. काही जणांना चायना रोज म्हणजे जास्त माहितच नसते, माहिती आहे असं मला व्हायचं पहिलं. पण तुम्हाला सांगतोय तुम्हाला पाठ करा हे सगळे. काही जणांना माहितच नसते. एस्टिमेशन म्हणजे त्याला मराठीत अर्थ माहित नसते. काही जण म्हणजे तोडका मोडका अर्थच माहित नसते. कुठलं एखादं झाड बसा खाली झाड माहित असते पण त्याचं नावच मराठीत माहित नसतं. त्याला बघू इंग्लिश मधूनच पाठ. आणि काय म्हटलं की आम्ही सीबीएसईच्या सर कधी शेताकडे गेले नाही. मग शेतात जाऊन बघायला लागते काय जाऊ द्या सर. तर काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. पोळी मला असं येऊ म्हणते सर मी सीबीएसईच्या आहे मी शेताकडेच गेलो नाही. तर आता नेऊन शेतात फिरून आणावं काय? चला शेताकडे झाडं बघून येऊ आपण थोडीफार. हे सगळं तुम्हाला जनरल दिसतंय. सीबीएसईची असली तरी आपल्याला इकडे असं वाटा शेत गावात दिसते सगळीकडे. सीबीएसई म्हणजे काय नुसतं काचात बसून शिकत होते. काय कळतच नाही मला तुमचं. स्टेट बोर्डाच्याला सगळं माहित नसते पण त्याला नावच माहित नसते. गावाकडची स्टेट बोर्डाची पोरं जे असते सगळेच फुलं सगळेच माहित राहते यांना. पण त्याला तेच म्हणते त्याला हे कळत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. गावाकडच्या पोरांना सगळेच माहित राहते. झोडपं हे सगळेच होता त्याला किती माहित आहे. अवघड आहे तुमच्यासमोर. बरं किती वेळ आहे? तसं आहे. ठीक आहे मग हे बंद करू.